हॅलो या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गेल्या 5 वर्षापासून सातत्याने या ठिकाणी धम्मपहाट हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो आणि आजच्या या धम्मपहाटच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित म्हणजे गेल्या 5 वर्षापासून सातत्याने कोणते ना कोणते मान्यवर या ठिकाणी आपण निमंत्रित करून या कार्यक्रमाची शोभा वाढवत असतो आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमाला ज्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होणार आहे ते सामाजिक समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त आदरणीय विशालजी लोंढे साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष KB मोडधरे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम होणार आहे। खऱ्या अर्थाने अत्यंत सुरेख आणि देखणा हा उपक्रम असतो आणि या दृष्टिकोनातून आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभणारे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध वक्ते आदरणीय प्राध्यापक सुकुमार कांबळे सर यांचा अवघ्या काही क्षणातच आगमन होत आहे आणि समाज कल्याण विभागाचे सन्माननीय आजच्या दीपप्रज्वलन ज्यांच्या हस्ते होणार आहे ते समाज कल्याण विभागाचे सन्माननीय आयुक्त आदरणीय विशालजी लोंढे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। मी त्यांचं भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करतो। मी सरांना विनंती करतो की आपण देखील मंचकावरती उपस्थित राहावं। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आपल्याला प्रमुख अतिथी ज्यांच्या हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे ते सामाजिक न्याय विभागाचे सन्मान्य समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त आदरणीय विशालजी लोंढे साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी विश्वस्त अध्यक्ष KB मोडधरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे मध्यवर्ती कमिटीचे अध्यक्ष आदरणीय DN धायंजे सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रकाश देत असते, जे अगरबत्ती स्वतः जळून इतरांना सुगंध देत असते, जे फुलं देखील स्वतः सुकून इतरांना सुगंध देत असतात, या सर्व साहित्यांच्या माध्यमातून महामानवांचं मान्यवरांच्या शुभ हस्ते पूजन होत आहे। गलधरे सर यांना विनंती करतो की आपण आदरणीय लोंढे साहेबांचा सन्मान करायचा आहे। त्यांना पंचशीलची शाल त्याचप्रमाणे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं दरवर्षी पुणे शहराचे वाळशेगेचे सर्व कार्यकर्ते या निमित्तानं कार्यक्रम 5 वर्षापर्यंत घेत असतात आणि आमच्याकडून ती संमती मिळत असते। या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण लोंढे साहेब, उपस्थित वाळशेगेचे अध्यक्ष सोनकांबळे सर, मध्यवर्ती कमिटी विश्वस्त धायंजे सर, सर्व संस्थेचे पदाधिकारी, शहराचे पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, यावर्षी निलेशला म्हटलं होतं की धम्मदीक्षा समारंभ या परिसरातून 200 जरी असतील तरी त्यांचे धम्मदीक्षा प्रमाणपत्र देऊन की उद्या त्यांना गरज आहे यांची जातीच्या प्रमाणपत्रांची, त्यामुळे ते आवश्यक असल्यामुळे पण हट्टास पेटले की नाही यावर्षी असा शेवटचा कार्यक्रम आहे त्यामुळे आम्हाला परवानगी द्यावी। त्याप्रमाणे यावर्षी हा कार्यक्रम ते घेत आहेत। दरवर्षी सर्व वारशाकांच्या सहमतीने हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होत आहे। मी सर्व टीमचं त्या एक प्रमुख विश्वस्त म्हणून सर्वांचं मी अभिनंदन करतो। या निमित्तानं सप्टेंबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्लीहून एक पत्र पाठवलं, मी आता निर्णय घेतलेला आहे, मी आता बौद्ध धर्म स्वीकारणार, माझ्यासोबत तुम्हाला यायचं असेल तर या, यायचं नसेल तर येऊ नका। आणि त्याचप्रमाणे माझे वडील, माझे आजोबा, माझी पत्नी हिंदू धर्मात वारल्यात, पण मात्र मी हिंदू धर्मात वारणार नाही असे का बरं म्हणाले। आणि शेवटी श्याम हॉटेलमध्ये सर्वांचं मत होतं की धम्मदीक्षा समारंभ पुढे वाढवावा
कारण पुढे इलेक्शन्स होते. सर्व पुढाऱ्यांचं असं मत होतं की इफेक्ट पडणार इलेक्शनवर, आणि म्हणून बाबासाहेबांनी दीक्षास्थापना पुढे घ्यावा थोडा. पण मात्र बाबासाहेबांनी त्यांचं सर्व दृष्टी हेरली. नाही म्हणाले, मी घेणार म्हणजे माझं ठरलेलं निश्चित ठरलेलं आहे आणि मी हा बौद्ध धर्म स्वीकारणार. या पद्धतीनं श्याम हॉटेलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घोषणा केली आणि 14 ऑक्टोबरला लाखो लोकांना धम्मदीक्षा दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची सम्यक दृष्टी आपल्याला फलदायक ठरली. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त आरपीआयच्या पुढाऱ्यांचं ऐकलं असतं तर मात्र 1.5 महिन्यातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण झालं आणि आम्हाला हा पवित्र असा सागरासारखा धम्म मिळाला नसता. आम्ही दुर्भाग्य असतो आणि या अनितानं आम्हाला धम्म मिळाला, हा सागरासारखा धम्म मिळाला. आणि म्हणून या महामानाच्या पवित्र विचारांना सन्मान करतो की जो आम्हाला पवित्र असा धम्म मिळाला. युद्ध नको बुद्ध हवा, या दृष्टीत हा विचार मिळाला आहे. आणि या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण समाजाला आव्हान केलं. पण त्यावेळेस मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे या महाराष्ट्रातील समस्त महार समाज ठामपणे उभा राहिला आणि संपूर्ण या समाजाने या जातीच्या वर्गाने बाबासाहेबांना ताकद दिली, हिंमत दिली आणि बौद्ध धर्माचा स्वीकार आम्ही तुम्ही सर्वांनी स्वीकारलेला. पण मात्र मी माझे आजोबा त्यावेळेस बौद्ध धर्म स्वीकारला असतील दीक्षाभूमीवर, माझे वडील सुद्धा असतील नसतील, पण त्यांनी काही बौद्ध धर्म स्वीकारला असं होऊ शकत नाही. तुमचे मुलं आहेत, तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारला पण तुमच्या मुलाने बौद्ध धर्म स्वीकारला असं होऊ शकत नाही. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण सर्वांनीच आपल्या मुलाला भारतीय बौद्ध महासभा पुणे संस्थेचं घराघरामध्ये प्रमाणपत्र असावं की जेणेकरून तुम्हाला पुढे जातीच्या दाखल्याकरता हे सर्टिफिकेट तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. अचानक संस्थेकडे मग IAS अधिकारी असतील, मोठमोठे अधिकारी आमच्याकडे येतात आणि आम्हाला प्रमोशन करता जातीच्या दाखल्याकरता हे मागणी केलेली आहे. आणि म्हणून आत्ताच आपापल्या घरामध्ये प्रत्येकाने या संस्थेचं सर्टिफिकेट घेऊन पुढच्या वर्षी मात्र निलेश साहेबांना विनंती करतो की याच ठिकाणी आपण धम्मदीक्षा समारंभ 500 लोकांचा धम्मदीक्षा समारंभ पार पडावा. तुमची शक्ती ऊर्जा ही त्या ठिकाणी ताकद लावी अशा पद्धतीने विनंती करतो मी सन्मानपूर्वक. आणि सर्वांना या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तुमचं मंगल हो, तुमचं कल्याण हो अशा पद्धतीची भूमिका व्यक्त करतो. आदरणीय लोणे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये आमचं मोठं काम अटकलेलं आहे. मी जाहीरपणे सांगतो, मी आता लोणे साहेब मी 45-40 वर्ष काम मी रडणारी असते तर मी आता प्रामुख्याने तुमच्या हातात ते काम आहे. हे पवित्र नागभूमी आहे. तुम्ही परवा जागेवर आलात, पाहणी केली, जागा कोणाची आहे, नंबर कोणाचा आहे आणि कोण कोण काम करते तुम्ही दृष्टीत बघितले. सत्य न्याय द्यावा आम्हाला आणि त्या ठिकाणी 12 कोटी आम्हाला मिळवून द्यावे अशा पद्धतीने नम्रतापूर्वक विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम. सर्व महामानवांना वंदन करतो. आज आपण अशा मंगलदिनी एकत्र जमलेलो आहोत. प्रोग्रामला नाव पण आपण धम्म पहाट गेल्या 5 वर्षापासून करतोय ना. फक्त जरा पहाटेची सकाळ करून टाकली आपल्या लोकांनी. आणि ते निवेदकांनी उल्लेख केला की लोंढे सरांना आम्ही टाइम दिला होता 6:30चा. मी मला वाटतं 6:29 इथं उपस्थित झालो. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. आता धम्म आपण आजच्या दिवशी बाबांच्या कृपेने स्वीकारला आणि तो कशा पद्धतीने पालन केलं पाहिजे तर मला इथं ते गांधीजी पण आठवतात. तो स्वतःपासून सुरुवात केला पाहिजे आणि स्वतःपासून सुरुवात करत असताना या गोष्टी जेव्हा आचरणात येतील तेव्हा या तुमच्या लेकरासारखी आपली शेकडो लेकरं तयार होतील. आज तुमचा हा मुलगा सहाय्यक आयुक्त म्हणून काम करतोय, उद्या आपलाच कोणतरी पुण्याचा कलेक्टर पाहिजे आणि तेव्हा खरं आपल्या पिढ्यांनी धम्माचं आचरण केलं असं मला वाटेल. काल बरेच वेळ हे काका आणि आपले निवेदक केबिनला होते आणि ज्या पद्धतीने या धम्माचं आचरण आपल्याला आपल्या कृतीमध्ये करायचंय ते मे बी त्यांनी माझ्या केबिनला पाहिलं असेल. थोडा रॅश बोलतो किंवा मी पण आज हे ताडीवाला रोडला येणं म्हणजे मला माझ्या घरी आल्यासारखं वाटतं. म्हणजे मागही आय गेस इथं कार्यक्रम होता कुठं बॅक साईडला इकडं होता, तेव्हाही मी आलो होतो आणि तेव्हाही मी हा उल्लेख केला होता की मी आपली जशी वस्ती आहे तसेच कोंडव्या मधल्या वस्तीमध्ये जन्माला आलोय, तिथंच लहानाचा मोठा झालेलो आहे. वाडिया कॉलेज माझं कॉलेज आहे त्यामुळे इथल्या गल्लीबोळात फिरणं हे आमचं कामच होतं त्यावेळी.
परंतु मग नेमका अशा पद्धतीने तुमच्या पुढे रिप्रेझेंट व्हायला मिळतंय हे कशामुळं, हे आपल्या येणाऱ्या पिढ्यांना समजणं गरजेचं आहे. धम्माचं आचरण करत असताना बाबासाहेबांनी आपल्या हातात दिलेली जी तलवार आहे, ज्याचं नाव शिक्षण आहे, याच्यामध्ये सर्वात जास्त ड्रॉपआउट रेट आपल्याच मुलामुलींचा आहे. आणि आता हे आम्हाला डेटा समोर आल्यानंतर समजतंही, मागासवर्गीय ज्या सगळ्या 12 बलुतेदार, 18 आलुतेदार, आपले जे काही बहुजन आहेत, या सर्वांनी अशा पद्धतीने बाबांच्या विचारांनी पुढे गेलं तर निश्चितच समाजाची उन्नती होईल. आणि त्या पद्धतीने मोक्याच्या ठिकाणी आपली सगळी माणसं, आपली मुलं जाऊन बसतील. बाबासाहेबांनी बोललं होतं की तुम्ही मोक्याच्या जागा मिळवा, शासन करती जमात बना. भीमा कोरेगावला 1 तारखेला जेव्हा आम्ही तिथं कार्यक्रम आयोजित करतो, आपले सगळे बांधव येतात, त्यावेळची जी ऊर्जा असते ती पुढचे 364 दिवस टिकली पाहिजे. आणि ती टिकवण्यासाठी अशा पद्धतीचे कार्यक्रम, अशा पद्धतीची प्रबोधनं, उद्बोधनं होणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आपण सर्वजण काम करत आहात, त्याबद्दल मी आयोजकांचं धन्यवाद व्यक्त करतो. भारतीय बौद्ध महासभेचा आभार मानतो. सरविशेष म्हणजे माझ्या लग्नामध्ये महानगरपालिकेचं सर्टिफिकेट आधी आलं नव्हतं, आधी भारतीय बौद्ध महासभेचं होतं लग्नाच्या दिवशी. त्यामुळं मला अभिमान आहे त्या आमच्या दिलेल्या कल्चरवर, आमच्या पूर्वजांनी ज्या पद्धतीने काम केलं त्याच्यावर आम्ही चालतोय. आणि त्या पद्धतीने समाजाच्या जडणघडणीमध्ये थोडंफार आमचं योगदान शासनाचा गाडा हाकत देता येतंय. त्यामुळं मला मनस्वी आनंद आहे. आता सरांच्या त्या जय भीम सर या सरांच्या त्या मागणीवर येतो. आपली जी मोटर स्टँडच्या शेजारी आपल्या भारतीय बौद्ध महासभेची जी जागा आहे, तिथं समोरासमोर जाऊन पाहणी केलेली आहे. मागील तत्कालीन जे कोणी अधिकारी होते माझ्या पदावर, त्यांनी आपल्या या संस्थेच्या अनुषंगाने जे कामकाज पुढे रेटणार होतं, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने ख्वाडा आणला होता, आपण तो थोडा साईड करून त्याला पुनर्जीवित केलेला आहे. आणि आपली पुढची जी कार्यवाही आहे ती आपण तातडीने करण्याचा प्रयत्न करत आहोत. सरांनी ज्या पद्धतीने आपल्याकडं जी डिमांड केली, त्याच्या अनुषंगाने ऑलरेडी सर्व गोष्टी प्रस्तावित झालेल्या होत्या. शासनाकडे आपण त्या पद्धतीने त्याची दाद मागणार आहोत. आणि आता ती फाईल पुनर्जीवित करून त्याची पुन्हा सुनावणी घेऊन आमच्या वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या समक्ष त्याची सुनावणी होऊन, आज आमच्या वरिष्ठ अधिकारी देखील आपल्याच आहेत, वंदना कोचुरे म्हणून, आणि त्यांच्या समोर आपण आपल्या भारतीय बौद्ध महासभेची सुनावणी घेऊन पुन्हा आपल्याला कशा पद्धतीने तिथं आपलं संकुल उभा करता येईल, यासाठी मी एकटा नाही पण आपण सर्व मिळून त्या पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. आता आपले मुख्य व्याख्याते आमचे गुरु सुकुमार सर इथं उपस्थित झालेले, त्यामुळं मी माझ्या वाणीला विराम देतो. आणि कारण मला स्वतःला सरांना ऐकायचंय आणि त्यामुळं मी थांबतो. आपल्या सर्वांचा आभार. इथं आपण मला बोलवलं, यथोचित मान सन्मान केला, रिप्रेझेंट करायला मिळणं देखील हे मी माझं भाग्य समजतो. आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन संयोजकांचे आभार मानून मी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.